Yes. Good evening, students. समसंबंध या टॉपिक मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. इयत्ता 8वीच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधील हा तिसरा घटक आपण पाहत आहे. आणि हे सगळे व्हिडिओज पुढे YouTubeला जाणार आहेत, तेव्हा त्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची ती म्हणजेच लाईव्ह लेक्चर्स जे आहेत ते सगळे हिस्ट्री बाय योगेश पाटील या ॲपला होत आहेत आणि रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत ते YouTubeवरती सर्वांसाठी खुले केले जात आहेत. तुमचे जे कोणी मित्र-मैत्रिणी असतील, जे भाऊ-बहीण असतील, त्या सर्वांना YouTubeच्या लिंक तुम्ही पाठवा. ज्यांना कोणाला लाईव्ह यायचं असेल ते ॲपला येतील, ज्यांना यायचं नसेल ते YouTubeला पाहतील. पण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा 100 तासिक आणि 1000 उदाहरणांचा हा उपक्रम आपल्याला पोहोचवायचा आहे. इयत्ता 8वी संबंधित हा सगळा विषय चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की त्या YouTubeमध्ये ती काही कन्सेप्ट असते पहा लाइक, शेअर, सबस्क्राईब वगैरे. मला एक गोष्ट इथे सांगायला आवडेल ती ही, की मी काही कुणाला म्हणणार नाही हे करा, ते करा, ते करा. अगदी सरळ गोष्ट आहे. आवडत असेल लेक्चर तर व्हिडिओजला लाइक करा. दुसऱ्याच्या फायद्याचं आहे असं वाटत असेल तरच त्याच्या लिंक्स शेअर करा. आणि जर स्कॉलरशिपला बसत असाल आणि हे व्हिडिओ स्वतःच्या फायद्यासाठी आहेत असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा. चला वळूयात आपण आपल्या आजच्या टॉपिककडे. समसंबंध. समसंबंधांमध्ये 10% गुण अर्थातच 10 गुण आणि 10 गुण म्हणजेच 5 प्रश्न आणि या 5 प्रश्नांपैकी एक प्रश्न शब्दसंग्रहांवर, एक प्रश्न आकृतीवर, एक प्रश्न संख्यांवर, एक प्रश्न इंग्रजी वर्णमालेवर आणि एक प्रश्न कुठेही येऊ शकतो. त्यापैकी आपण शब्दसंग्रह आपलं शिकून झालेलं आहे, आकृती शिकून झालेली आहे, संख्या शिकून झालेल्या आहेत. आज आपण वळतोय ते म्हणजेच वर्णमाला इंग्रजी या घटकाकडे. आणि त्याचे 10 प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहे. सो मी पहिल्यांदा इथे स्क्रीन तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल अशा पद्धतीची रचना करून घेतोय. पोल, क्रिएट पोल. थांबा, आधी प्रश्न थोडासा वर घेऊयात. येस. क्वेश्चन नंबर 1. Options 1, 2, 3, 4. 1 minute poll start. Yes. सोडवा. चलो चलो चलो. 6 जणांचं झालेलं आहे. 20 सेकंद बाकी. ओके, टाइम ओव्हर. लेट्स चेक. दिलेल्या उत्तरांमध्ये 4 जणांनी ऑप्शन 2 दिलेला आहे. 1 जणाने ऑप्शन 3 दिलेला आहे आणि 6 जणांनी ऑप्शन 4 दिलेला आहे. तो पाहूयात आपण हे कसं आहे ते. आधी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा आठवण करून देतोय. हे चिन्ह याचा अर्थ ही इंडियाची बॉर्डर, ही पाकिस्तानची बॉर्डर,
यांचा एकमेकांशी या बाजूशी काहीही संबंध जोडायचा नाही. पहिल्या दोन घटकांमध्ये, पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये जोडायचा आहे. सो लेट्स चेक. ए हे पहिलं अक्षर आहे डाव्या बाजूने, वाय हे पहिलं अक्षर आहे डाव्या बाजूने. अगदी त्या पद्धतीने विचार करता एफ हे 5चा गट आणि हे 6वं अक्षर आहे डाव्या बाजूने. तर तशाच पद्धतीने आपण उलट दिशेने 6 अक्षर घेऊयात. हे 5चा गट आणि हे 6वं अक्षर आहे टी. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 या 6 जणांनी बरोबर दिलेला आहे. व्हेरी गुड. आज मी पहिलं उदाहरण जे आहे ते तरी ऍटलिस्ट पूर्णपणे मी घेतलेलं आहे. कशा पद्धतीने ते आपण पुढे पाहूयात. इतर ठिकाणी आता तुमचं जे म्हणणं आहे ते आपण पाहूयात काय येत आहे ते. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पोल देऊयात आपण. क्वेश्चन नंबर 2. 1 2 3 4 सोडवा. काय तुमचं डोकं असेल त्या पद्धतीने करा. चलो 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 कम ऑन. काही वेळा असं होतं, खूप सोपं गणित असतं, खूप सोपं उदाहरण समोर असतं आणि आपण उगीचच जास्तीचं डोकं लावत बसतो. ओके ओके, सर्वांनी सोडवलेलं आहे. बघूयात. 10 जणांनी ऑप्शन 4 दिलेला आहे. 3 जणांनी ऑप्शन 2 दिलेला आहे. चलो तुम्ही सांगा बरं काय केलेलं आहे ते. तुमचा विचार सांगा. ऑप्शन 4 येस. कारण द्या. G equal to 7, D equal to 4, I equal to 9, 749. बरोबर अर्णव. व्हेरी गुड. आर्यन बरोबर. येस. चला लक्ष द्या इथे बघा. येस ठीक आहे. हा जो सी आहे या सीचा नंबर आहे 3. 1 2 3 3 नंबर. ईचा नंबर आहे 1 2 3 4 5. 5चा गट आहे ना 5. बरोबर त्यांचे नंबर घेतलेले आहेत. इथे पण चेक करून पाहूयात आपण. जी हे 5 आणि हे 2 7. डी 1 2 3 4 आणि आय हे 5 6 7 8 9 449. ऑप्शन नंबर 4. काही अडचण, काही शंका असेल तर विचारा. किंवा काही वेगळं बोलायचं असेल, तिघांनी जे वेगळं उत्तर दिलं त्याच्यातून कुणाला काही बोलायचं असेल. नो. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. स्टार्ट करतोय. 1 2 3 4. 1 minute पोल स्टार्ट.
चालवा डोकं. चलो चलो. येस, 20 सेकंद बाकी. कमॉन. 5च जणांचं झालेलं आहे. 14 जण आहेत, फक्त 5 जणांचं झालंय. 6 जण. ठीक आहे. चलो. 5 जणांनी सोडवलेलं नाही. ज्यांनी सोडवले त्यांनी 4 ऑप्शन मध्ये सोडवलेलं आहे. दोघांनी दिलेले ऑप्शन 1, तिघांनी दिलेले ऑप्शन 2, तिघांनी दिलेले ऑप्शन 3 आणि एकाने दिलेला आहे ऑप्शन 1. आणि 5 जण असे आहेत की ज्यांनी कुठेच मतदान केलेले नाहीये. थोडक्यात मतदानाच्या प्रक्रियेसारखा हा विषय झालाय. सगळ्या उमेदवारांना मत आणि नोटाला पण, म्हणजे नन ऑफ दी अबोव सगळ्यांना. ठीक आहे, ठीक आहे. लेट्स चेक. बघूयात आता काय होतंय ते. करायची सुरुवात. बघा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध आहे ना, तो आपण आधी जोडूया. ठीक आहे. आधी पहिलं जे पद आहे ते कशा पद्धतीचे ते बघूयात. AYW. ए फर्स्ट वरून डायरेक्ट लास्टला उडी मारली. वाय त्यानंतर एक घर सोडून अलीकडे डब्ल्यू. CWU. सी पहा या बाजूने तिसऱ्या क्रमांकावर आहे, डाव्या बाजूने. डब्ल्यू हा उजव्या बाजूने तिसऱ्या क्रमांकावर आहे. सी डब्ल्यू आणि पुन्हा एक घर सोडून अलीकडे उडी मारलेली आहे. येते लक्षात. आता पुढे आपण पाहूयात काय होतंय ते. हाच निकष जर का लावायचा झाला तर आधी आपल्याला शोधावं तर लागेल की आधी त्यांनी इथे काय डोकं लावलंय ते. EVT. ई व्ही. ई या बाजूने 5व्या क्रमांकावर आहे, डाव्या बाजूने. EV या बाजूने 4थ्या क्रमांकावर आहे आणि टी एक घर सोडून अलीकडे. आता आपण विचार करूयात. ए नंतर सी येताना त्यांनी मध्ये एक घर रिकामं सोडलंय पहा. मग ई नंतर एक घर सोडून येत आहे तो जी. ठीक आहे, जी. पण बघा इथे ई येताना ई हा 5वा आहे डाव्या बाजूने. व्ही मात्र डाव्या बाजूने 4था आहे बर का. लक्षात घ्या. या बाजूने तुम्हाला तो 4थ्या क्रमांकावर दिसतोय व्ही. सेम त्याच पद्धतीने जी जर का डाव्या बाजूने तुम्हाला 7व्या क्रमांकावर दिसतोय, तर इथे जसा 5 नंतर 4 आलेला आहे या बाजूचा, तसा 7 नंतर इकडचा आपल्याला पुढचा जो नंबर आहे तो घ्यावा लागेल. आणि 7 पेक्षा 1 ने कमी, तो म्हणजेच 6. 5 आणि 1 6. आणि मग आपण उडी मारूयात जी पासून टी कडे. बघा इकडे 5वा, इकडे 7वा, इकडून 4था, इकडून 6वा आणि पुन्हा 1 ने घर सोडून तो आलेला आहे अलीकडे आर. याचा अर्थ स्टार्टिंग होते जी पासून. जी पासूनची स्टार्टिंग म्हणजे जी, जी, एच, एच हे 2 कट. जी पासून स्टार्टिंग नंतर टी, जी, टी याचा अर्थ हा कट. जी, टी आणि अलीकडे एक सोडून आलेला आर. जी, टी, आर. ऑप्शन नंबर 2 या तिघांनी बरोबर सोडवलाय.
आणि कसं आहे, याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं म्हणजे निबंध लिहावा लागला असता. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आपणच सुरुवात करूया. चलो. येस. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा का? इथे काही अडचण असेल तर विचार, नाही तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. अडचण आहे का सांगा? ते पहा तिकडे एक निबंध आलेला आहे सरळ. गणेशने निबंधच लिहिलेला आहे. 4 ओळी लिहिल्या आहेत. चलो 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 नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. ओके ओके ओके. अडचण नाही, अडचण नाही, अडचण हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा का आणि अडचण आहे का? हे दोन्ही प्रश्न एकत्र आल्यावरती हो आणि नाही कशाचंही कळायला अवघड आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. बोल देतोय मी. क्वेश्चन 4. 1 2 3 स्टार्ट. 4. 1 मिनिट. पोल स्टार्ट. येस. सोडवा. एक जण कोणीतरी आपल्यामधला असा आहे, की तो प्रश्न वगैरे काही बघत नाही. डायरेक्टली कुठेतरी टाकून द्यायचा बघा तो अटेम्प्टेड 1. म्हणजे तो डायरेक्ट लगेच उत्तर देऊन टाकतो. त्याला घेणेच नाहीये बरोबर चूक. भाळा वेळ पण वाया नको घालूस. इथे वेळ जाणार. घरच्यांनी याच्यासाठी पैसे भरले असतील. ते पण वाया जाणार. 111 रुपये असले तरी शेवटी व्हॅल्यू आहे ना त्याला. 111 काही फुकट नाही ना येत. टाइम ओव्हर. 16 विद्यार्थी आहेत, पण फक्त 5 जणांनी सोडवलेलं आहे. 6. अच्छा अनअटेम्प्टेड 6. ओके ओके. अनअटेम्प्टेड 5. येस. 3 उत्तर आलेली आहेत. ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3. 4 ला तुम्ही आधीच कट करून टाकलेलं आहे. आणि उत्तराकडे पाहता आपण असा विचार करूयात 4 ला तुम्ही कट केले तर तो मुळातच कट आहे. तिकडे बघायलाच नको आपल्याला. राहिले 3 जण. आता चेक करूया या तिघांपैकी कोण बरोबर आहे ते. ठीक आहे. चलो. ही आपली भारत-पाकिस्तान भिंत. भारत-पाकिस्तान बॉर्डर लाईन. इंडिया पाकिस्तान. आर पासून आय कडे, एस पासून एच कडे आणि टी पासून जी कडे येताना काय होतंय ते आपण पाहूया. आर पासून आय कडे. आर पासून आय कडे येताना 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9वं अक्षर आहे. -9 होत आहेत. ठीक आहे. एस पासून एच कडे येताना, एस पासून एच कडे येताना, एच एच एच. ओके. 1 2 3 3 आणि 5 8 9 10 11 हे 11वं अक्षर आहे. -11. आणि टी पासून जी कडे येताना, टी पासून जी कडे येताना, इथे मध्ये यायला नको नाही का? ह्याला आपण कट करूयात. परत लिहू. टी पासून जी कडे येताना 1 2 3 4 5 आणि 4 9 10 11 12 13 -13 -30 म्हणजेच 9 11 आणि 13 या नंबर मध्ये आपण मायनसला आलेलो आहे. सो लेट्स चेक यू. आता यू पासून जर का आपल्याला मायनसला यायचं असेल तर पहिल्यांदा पाहूयात इथून इथपर्यंत येताना
जर -9चा संबंध आहे तर यू पासून मागे 9वं घर. चेक करूयात आपण. यू 1 2 3 4 5 6 7 8 9. 9वा आहे एल. ई एल एम. मिळालं उत्तर. पाहायची गरजच नाही ना पुढे काही, कारण तुम्हाला फक्त पहिलं अक्षर मिळालं. इथे आहे ई, इथे आहे एल, इथे आहे एम, इथे आहे जे. सगळं खेळत बसायची गरज नाही. उत्तर मिळालं. ऑप्शन नंबर 2 जे चौघांनी दिलेलं होतं. 9 घरं फक्त आपण मागे आलेलो आहे. आणि खात्री करायची असेल तर आपण अजून थोडंसं पुढे जाऊया. कारण सध्या काही पेपर चालू नाही तुमचा वेळ आता वाचून आपल्या पुढे जायला. आता आपण बाकीची पण अक्षरं पाहूयात. तर के येतोय का चेक करूयात. नंतर आहे व्ही. व्ही पासून म्हणजे दुसऱ्या अक्षरापासून मागे जाताना आपल्याला -11 करायचं आहे. व्ही -11. व्ही पासून -11. 1 1 5 आणि 1 6 7 8 9 10 11. 11वा अक्षर आहे के. आणि पुढे आहे -13. 13ने मागचं पद हवंय. कुणाच्या? डब्ल्यूच्या. डब्ल्यूच्या मागे 1 2 1 2 2 आणि 5 7 8 9 10 11 12 13. जी. आलं उत्तर. येस येस येस. ओके. दुसऱ्या विचाराने काहीच. येस येस. हेच आपल्याला पाहिजे. आपण कुठे अडकतोय ते आपल्याला शोधायचं. आणि गंमत लक्षात घ्या, बघता बघता आपली 100 पेक्षा जास्त उदाहरणं झाली सुद्धा. आजची जी पोस्ट मी तुम्हाला पाठवली त्यामध्ये लिहिलेले 105 उदाहरणं पूर्ण. 1000 पैकी. चलो चलो चलो. येस येस. चला वळायचं पुढच्या प्रश्नाकडे. सर वरती बघा ना. बरं कुठे बघू. त्या विचाराने चाललो होतो. काय अजून. येस ऑप्शन 1. अरे परत खाली आलो. अरे अरे नाही 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 होत बाळा. वरती टिकत नाहीये तसं. लगेच चॅट खाली येते एखादा मेसेज आला की. ठीक आहे असू दे. तू एक्सप्लेनेशन दिलंयस ना. चालेल. काही हरकत नाही वेदांत. गुड गुड. चांगली गोष्ट. चलो क्वेश्चन नंबर 5 ला आपण सुरुवात करूयात. पोल नंबर 5. 1 2 3 4. स्टार्ट. चलो टाइम ओव्हर. 5 जणांचं सोडवायचं राहिलेलं आणि 17 जण इथे आहेत. ओके गुड गुड गुड. शाबाश. येस. 3 2 6 आणि 4. चारही ठिकाणी वोट आलेले आहे. ओके. चलो लेट्स चेक. बघूयात आपण.
आता पहा, ही जी अक्षर मालिका आहे, ही अक्षर मालिका दिल्यानुसार साधारणपणे आपण हे काम करतोय. काही प्रश्नांमध्ये ही अक्षर मालिका दिलेली नसते. अशा वेळी आपल्याला जो आपण तो सोडतो ना झेड, त्याला सुद्धा गृहीत धरायचं. ठीक आहे. कारण त्यांनी अक्षर मालिका दिलेली नसते. आता ही आपली आपण कॉपी पेस्ट केली म्हणून ती ठेवलेली होती. आता वळूयात आपण प्रश्नाच्या उत्तराकडे कसं येतंय ते हे पहा. ए पासून ओ कडे जाताना पहा, ए पासून ओ कडे जाताना कितवं अक्षर आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे आहे अक्षर क्रमांक 14व. 14 पदं पुढे सरकलोय. पुढे बघा एबीसीडी, ओपीक्यूआर. एबीसीडी, ओपीक्यूआर. सलग रांगेने आहेत. म्हणजे सगळ्यांमधला डिफरन्स जो आहे तो 14 चा आहे, 14 चा आहे. कदाचित या इंडिया पाकिस्तान बॉर्डरच्या पुढे हेच परत अपेक्षित असेल. लेट्स चेक. WXYZ क्लिअर. त्यांनी कारण झेड इथं दिलाय पहा. त्यामुळे आपण इथे झेडला इन्क्लूड करूया. ओके. WXYZ. आता इथून पुढे आपल्याला 14 अक्षर मोजायची बघा. डब्ल्यू पासून पुढे. 1, 2, 3 डब्ल्यूला सोडायचा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14वा आहे के. आणि के पासून पुढे WXYZ जसे सलग आहे तसे KLMN. KLMN ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर या झेड मुळे आपण इथे झेड घेतलेला आहे किंवा त्यांनी अक्षर मालिका नसेल दिली तरी आपल्याला झेड घ्यायला हरकत नाही. ओके. इथं काही कळालं नाही असं कुणी आहे का ते सांगा. पोल चालू झाला नाही. काही हरकत नाही रुद्र असू देत. प्रश्नाचं उत्तर कळालंय का तेवढं फक्त सांग. नाहीतर नाही कळालं, नाहीतर नाही आला पोल काही हरकत नाही. ठीक आहे. येस, येस. ओके, ओके. कळालं नाही? थांबा. माझा प्रश्न मी रिपीट करतो 1 मिनिट. समजलं नाही असं असेल तर नाही म्हणून टाका आणि समजलं असेल तर हो म्हणून टाका. टाईम आधी चालू होतोय. ओके, ओके, ओके. ते आता प्रत्येकाच्या मोबाईलनुसार काही असेल ते असेल प्रतीक. आता त्याला आता कोण काय करणार? टाईम आधी चालू होतोय त्याला. सर्व कळाले. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. येस. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊयात आपण. स्टार्ट. शेवटचे 10 सेकंद.
येस, टाइम ओव्हर. 9 जणांनी सोडवलेल्या 8 जणांनी सोडवलेलं नाही. तर ते एवढं अवघड नव्हतं ऍक्च्युली. बघूयात 9 जणांनी काय केले ते. 1, 2, 2, 3. अच्छा. सगळ्यांची वेगवेगळी मतं आहेत. ठीक आहे. चेक करूयात आपण. चला, तुमचं मत काय आहे ते सांगा. ऑप्शन 4 काही जण देत आहेत. ठीक आहे. ऑप्शन 2 ओके. चला. ऑप्शन 4 सर पोल लगेच संपला. अच्छा. जाऊ दे, असू देत ना वेदांत, काय फरक पडतोय? पोल लगेच संपला म्हणजे 1 मिनिटाचा पोल देतो ना आपण. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो. बरं चला, लक्ष द्या आता समोर. 2, 3, 4 असे वेगवेगळे ऑप्शन येत आहेत. बघूयात आपण. एक घर सोडून लेटर. येस, बरोबर आर्यन. VWU चेक करूयात आपण. नाही, YWU. YWU. तोरण बांधल्यासारखं आहे पहा. ठीक आहे. SQO. त्यानंतर एक घर सोडून SQO. पुन्हा एक घर सोडलेलं आहे. तोरण बांधलेलं आहे. त्याच पद्धतीने आता पुढे पाहूयात. इथे काय दिलेलं आहे ते. MKI. MKI. आणि लक्षात घ्या या दोन्हीच्या मध्ये एकचा डिफरन्स आहे. यू आणि एसच्या मध्ये एकचा डिफरन्स आहे. त्या पद्धतीने आपल्याला आयच्या अलीकडे इथे हा जो एच आहे सोडून जी कडे यावं लागेल. कारण एकचा डिफरन्स आहे तो आपल्याला ठेवावा लागणार आहे. GEC हे तोरण बांधायचं आहे. GEC. चलो, काही अडचण? बरोबर बरोबर साई, छान. तर ऑप्शन सम संख्यांनी डावीकडून केले. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. संख्यांनी केले तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे, काही अडचण नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 7. बोल देतोय. 1 2 3 4 स्टार्ट. वीस सेकंद बाकी आहेत. अजून निम्म्या पण मुलांचं नाहीये. कमॉन कमॉन फास्ट. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. एवढी मोठी उदाहरणं नाहीये ती. छोटी छोटी आहेत, छोटी छोटी. कमॉन. 5 जण बाकी अजून. ओ, 5 जणांचं सोडवायचं राहिलेलं आहे. ठीक आहे. आपण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती अशी की पहिल्या तासापासून आतापर्यंत ऑनलाईन येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. व्हेरी गुड. चलो, चेक करूयात आपण. 11 जणांनी 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे आणि एका विद्यार्थ्याने 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. शिल्लक आहेत 5 जण ज्यांनी कुठलाच ऑप्शन दिलेला नाहीये. चला पाहूयात आपण. 2 आणि 3 दिलेला आहे आणि या दोन्हीचंच उत्तर आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मी ऑलरेडी क्रॉस करतो. आणि कारण उत्तर पण याच दोन्हीमध्ये आहे. आता पाहूयात आपण काय केलंय ते. CW. सी पहा, डाव्या बाजूने तिसरा क्रमांक. डब्ल्यू
डाव्या बाजूने तिसरा क्रमांक आहे EU. डाव्या बाजूने पाचवा क्रमांक, उजव्या बाजूने पाचवा क्रमांक. ठीक आहे. FT. हा काही वेळा बोलताना कायची डावा डावा 2 वेळा झालं बहुतेक माझं मगाशी. पण काही हरकत नाही. तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता. FT. F डाव्या बाजूने 6वा क्रमांक आणि त्या पद्धतीनेच उजव्या बाजूने 6वा क्रमांक. पण जेव्हा आपण याचा विचार करतोय 3, 6 आणि 5, तेव्हा इथून पुढे काय असेल? इथून 3च्या नंतर इथे 5 आलेले आहेत. ठीक आहे. मग 3 ते 5 चा डिफरन्स जो आहे तो आहे 2 चा डिफरन्स. 6 अधिक 2 8 आणि त्यामुळे आपण पाहूयात डाव्या बाजूने 8वा क्रमांक H आणि उजव्या बाजूने 8वा क्रमांक R. So it is HR. जे 11 जणांनी केलंय ते बरोबर आहे. किंवा याला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करू शकता. मेथड कोणती असली तरी आपल्याला काही हरकत नाही. आपल्याला फक्त उत्तर बरोबर काढल्याशी मतलब. ठीक आहे. बघा आता. C पासून E कडे या. एक घर सोडून आलाय. W पासून U कडे या. एक घर सोडून आलाय. F पासून T कडे या. नाही, F पासून पुढे एक घर पुढे सोडून काय येणार? H आणि T पासून अलीकडे एक घर सोडून काय येणार? R. H R. कोणत्याही पद्धतीने जे पहिल्यांदा क्लिक होईल त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. क्लिअर? चलो, काही अडचण आहे का सांगा? येस. आता सांगा, काही अडचण असेल तर आहे म्हणा, नाही तर नो 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 येऊ द्यात. सिंपल होते, बरोबर आहे. तरी 5 जणांनी सोडवलं नाही साई. एवढं सिंपल होतं तरी. 17 पैकी 12 जणांनी सोडवलं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. येस. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. पोल. Question 8. 1, 2, 3, 4. Start. चलो चलो, सगळ्यांनी अटेम्प्ट करा. सगळ्यांनी पहा. 11 जण बाकी आहेत, अजून 10 जण बाकी. अर्धा मिनिट बाकी आहे. कमॉन कमॉन. सिंपल सिंपल आहे. कमॉन. 10 सेकंद बाकी शेवटचे. ओके. तरी 15 जणांनी सोडवलेले आणि 2 जण बाकी राहिलेले आहेत. सो लेट्स चेक. बघूयात आपण उत्तर जे दिलंय ते कशा पद्धतीचं आहे ते. 14 जणांनी ऑप्शन 1 दिलेला आहे आणि 1 जणांनी ऑप्शन 2 दिलेला आहे. तुम्ही ऑलरेडी 2 कट करून टाकले, ते मी पण कट करून टाकतो. कारण ते नाहीयेत उत्तरामध्ये, हे कन्फर्म आहे. ठीक आहे. आता वळूयात उत्तर कसं आलं त्याकडे. चला, याबाबत तुम्ही थोडंसं बोलू शकता. छोटंसं स्पष्टीकरण आहे, त्यामुळे तुम्ही देऊ शकता स्पष्टीकरण. येस. तर पीटीच्या मध्ये आर, एफ च्या मध्ये एच आहे. बरोबर बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड आर्यन.
व्हेरी गुड साई, छान. एक घर सोडून सर खूप सोपं होतं. बरोबर वैभवराज. रुद्रा सिंपल, व्हेरी गुड. ओके ओके ओके. बाळांनो, जो फायनल पेपर आहे ना तुमचा, फायनल फेब्रुवारी महिन्याचा, त्याला सुद्धा तुम्ही असंच म्हटलं पाहिजे, एकदम सिंपल होतं सर, काही नाही. त्या लेवलला आपल्याला पोहोचायचं. कट कट. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सुपर इझी. ओके ओके. चला मग वेळ नको घालवायला. पी पासून टी कडे जाताना, पी पासून टी कडे जाताना 2 उड्या मारल्यात. पी आर टी, पी आर टी. क्लिअर? दोघांच्या मध्ये. सेम त्याच पद्धतीने कोणत्याही दोघांच्या मध्ये एच आहे. एक घर सोडून इकडे जे आणि इकडे एफ. एफ आणि जे यांच्या मध्ये एच. हा, एकाने बघा आय आणि जी असं केलेलं आहे. एकानेच कोणीतरी हे उत्तर दिलेले आय जी. लक्षात घ्या तुम्ही, इथे जर क्यूएस असते, क्यूएस या ठिकाणी, तर तुझं बरोबर असलं असतं बाळा. कारण की मध्ये गॅप नाहीये मग दुसरा. इथे एक घर सोडून आहे ना, हे पहा. इथे क्यू सोडलाय, मग आर आलाय, पुन्हा एस सोडलाय, पुन्हा टी आलेला आहे. तेव्हा त्या पद्धतीने आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. एक एक घर सोडून पुढे जाण्याची गरज आहे. अच्छा, सर तुम्ही शिकवायला म्हटल्यावर पेपर सोपा जाणार. ओके, गुड गुड गुड, छान. चलो पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9, 9वा प्रश्न. ओके. क्वेश्चन नंबर 9, 1 2 3 4. 4 ऑप्शन, 1 मिनिट पोल स्टार्ट. कम ऑन. चालवा डोकं. चलो चलो चलो. सोडवा सोडवा सोडवा. कम ऑन कम ऑन कम ऑन. यू कॅन डू इट. कम ऑन. वीस सेकंद बाकी. मला मुलं वर्गामध्ये विचारतात, की "सर ही सगळी गणितं व्यवस्थित लिहून त्याचं स्पष्टीकरण वगैरे लिहू का?" म्हटलं, "नाही. बुद्धिमत्तेचा पेपर, बुद्धिमत्तेची वही ही अक्षरशः रद्दी वही वाटली पाहिजे." हां, ते नुसत्या अशा रेघोट्या मारल्या दिसल्या पाहिजे. इकडून इकडं, इकडून इकडं. अशा नुसत्या रेघोट्या मारल्या दिसल्या पाहिजे त्यामध्ये. अजिबात काही डिटेल लिहिण्याची गरज नाही. आपल्याला रेग्युलर प्रॅक्टिस करायची. 9 जणांनी सोडवलेलं आहे आणि 8 जणांनी सोडवलेलं नाहीये. म्हणजेच जवळपास 50% मुलांनी सोडवलेलं नाहीये. आता पाहूयात सोडवल्यामध्ये सुद्धा 4ही ऑप्शन आहेत. गुड. ऑप्शन 1 ला 2, ऑप्शन 2 ला 3, ऑप्शन 3 ला 2 आणि ऑप्शन 4 ला 1. एवढं अवघड होतं? ठीक. काय विचार केला तो सांगा मला. जरा चेक तर करूयात आपण, विचार काय झालाय तुमचा. काय? बरोबर 3 म्हणजे सी बरोबर 3. एक मिनिट हां. सी बरोबर 3 बाळा अमित. सी आहे इंडिया पाकिस्तान बॉर्डर लाईन, विसरला का? सी बरोबर 3 नाही. इंडिया पाकिस्तान बॉर्डर लाईन या दोघांचाच संबंध काय तो पाहायचा. याचा इकडे संबंध जोडायचा नाही. नाही, नाही, नाही. तुला वाटलंय सोपं, पण ते तशा पद्धतीचं नाहीये जो तू विचार केलेला आहेस.
सी अनुक्रमांक सर. ठीक आहे. कदाचित तुला जे डिटेल मांडायचे ते येत नाहीये, पण तू जे उत्तर दिलेस 45 हे हम्म, हम्म, हम्म. चला पुढे जाऊयात आपण. ओके, ऑप्शन 3. चला सांगा ना, तुमची कारणं सांगा काय उत्तर आहे ते. बी इक्वल टू 3, सी इक्वल टू 4. अच्छा, हा एक विचार मांडलेला आहे आर्यनने. ठीक आहे. बी इक्वल टू 3 म्हणजे एक नंबरने पुढे सरकलेला आहे, तर सी इक्वल टू 4. पुढे काय? पुढे काय? ऑप्शन 2 आलेला आहे प्रतीकचा. 44 कसं काय आलं बाळा? ऑप्शन 2 कसा काय आला? लिहा, लिहा, लिहा. 47 मिनिट होईपर्यंत थांबतो मी. अर्धा मिनिट अजून थांबतोय. लिहा. जरा डिटेल कळू द्या मला. तर सगळ्यांचंच वेगळं उत्तर आहे म्हणजे काहीतरी डोकं लावलेलं असेल ना. ठीक आहे. सिद्धांतचं उत्तर येत आहे. अर्णवचं उत्तर येत आहे. गणेशचं उत्तर येत आहे. ओके. ठीक आहे. चलो, उत्तर लिहायला बहुतेक वेळ लागतोय काही जणांना. ज्यांना नाही जमले ना, अर्धे जे विद्यार्थी 50% त्यांनी आता नीट लक्ष द्या. ठीक आहे. बघा. येस, बघा. बी. बी या नंबरचा क्रमांक काय रे? 1, 2. 2 नंबर. पी. पीचा नंबर काय? 5, 10, 15, 16, 16. 16 इंटू 2. 16 दुने 32. 16 आणि 2चा गुणाकार केल्यावर 32 येत आहे. क्लिअर? तसं आपण आता इथे चेक करूया. सी. सीचा नंबर आहे 3 आणि ओ. ओ पाहूयात. 5, 10, 15. 15वा आहे ओ. 15 त्रिक 45. ऑप्शन नंबर 1. चलो, येस. आता काही अडचण आहे का कोणाला? आता काही अडचण आहे का सांगा? येस, येस. बरोबर, बरोबर, बरोबर. छान, छान. गुड, गुड. ऑप्शन 1 राईट. चलो, काही अडचण आहे का सांगा? 1, 2, 3, 4. 4 जणांना नाही, 5. लवकर, लवकर. 6, 7, 8, 9, 10, 11. चुकून चुकून झालं होतं म्हणतोय प्रतीक. ओके, ओके. 11, 12. व्हेरी गुड. राघव पण आलाय आज. शाब्बाश. 12, 13. ओके. आय लाईक दिस लेक्चर. ठीक आहे, ठीक आहे. थँक यू. 13. 18 जण झाले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान, छान, छान. शाब्बाश. चलो, आता आपण वळूयात आजच्या लास्ट क्वेश्चन कडे. 14. ठीक आहे, ठीक आहे. चलो. लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. One, two, three, 4. 1 minute poll start. Yes. 18 जण. शाब्बाश.
छान छान. लेक्चर सुरू झाल्यापासून रोज संख्या वाढत चालली आहे. रोज संख्या वाढत चालली आहे. गुड. अर्धा वेळ संपला. शेवटचे 10 सेकंद. कम ऑन. 5 जण बाकी आहेत अजून. टाइम ओव्हर. 14 जणांनी सोडवलेलं आहे आणि 3 जणांनी सोडवलेलं नाही. असे 17 जण आता इथे आहेत. 18 म्हणजे काही. अरे वा. 14चं बरोबर डिव्हिजन झाले. 7-7. ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 मध्ये डिव्हिजन झालेले आहे. उत्तर या दोघांमध्येच आहे. मी ऑलरेडी या दोघांना काट मारून टाकतो. ठीक आहे. अच्छा, बदल झाला आता. चलो चलो चलो. काही जणांना सेकंद थोडेसे पुढे मागे होत आहेत. हरकत नाही. चला, तुम्ही काय विचार केलाय ते सांगा. पहिल्यांदा आपण विचार घेऊयात तो 8चा. ऑप्शन नंबर 2 कसा काय आला ते सांगा. ऑप्शन 2 कसा आला? तुम्ही ऑप्शन 3चं सांगताय. ऑप्शन 2 सांगा मला. ऑप्शन 2 ज्यांनी काढलाय तो कसा काय काढलेला आहे? येस. 7 जणांनी ऑप्शन 2 काढलाय. कसा काय काढला? 4 गुणिले 2. 4 आणि 2चा काय संबंध आहे सांग बरं मला बाळा. साई, तो 2 कुठून आला आणि तो 4 कुठून आला? त्यांचा तू गुणाकार केलायस. सर, ए आणि डी मधील अंतर 4. सो ई आणि एच मधील 8. ए आणि डी मधील अंतर 4 नाही. ए आणि डी मध्ये 4चं अंतर नाहीये राजा. हे बघ, हे 1 आणि हे 2. 2चंच अंतर आहे. आणि डी हे तिसरं अक्षर आहे. कळालं? डी बरोबर 4. एच बरोबर 8. ओके. असा पण एक विचार आलेला आहे, की हा डी बरोबर 4 म्हणून एच बरोबर 8. अरे मग एचं आणि ईचं काय करायचं? ते का दिले तिथं? त्याला कधी कारण असेल ना? ए आणि ई दिले त्याचं काहीतरी कारण असेल ना? येस, येस. अजून काही? ठीक आहे, ठीक आहे. चलो. मला असं वाटतंय, की ज्या विद्यार्थ्यांनी 8 हे उत्तर दिले त्यांना त्यांची जी गडबड झाली ती लक्षात आलेली आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी डी ला 4 डी हे 4थं अक्षर आहे, तर एच हे 8वं अक्षर आहे, असं गृहीत धरून त्यांनी लगेच उत्तर देऊन टाकलं. पण मग हे ए आणि एच दिलेत ना, ए आणि ई हे कशासाठी दिलेत? त्यांचाही काहीतरी सहभाग आहे ना त्या उदाहरणामध्ये. ठीक आहे. सो लेट्स चेक. आपण पाहूयात काय करायचे ते. काही जणांनी छान बरोबर उत्तर दिलेलं आहे. ते फक्त मी व्यवस्थित स्पष्ट करून सांगतो. चला बघा. ए कितवं अक्षर आहे? एडीचा विचार करता. ए आहे पहिलं अक्षर. डी कितवं आहे? 4थं. या दोघांची काय क्रिया केल्यानंतर उत्तर 4 येईल सांगा बरं? या दोघांची काय क्रिया केल्यावर उत्तर 4 येईल? येस, येस. सॉरी वगैरे नकोय. मी तुम्हाला सांगितलं बाळांनो, सॉरी, गडबड हे नकोय. आता एक्सप्लेनेशनकडे लक्ष द्या. एक्सप्लेनेशन महत्वाचं आहे आता. येस. या दोघांचा काय करावा लागेल? गुणाकार करावा लागेल. आणि गुणाकार केल्यानंतर 4 एके 4. ठीक आहे. आता राहिले EH. ई कितवं अक्षर आहे? ई आहे 5वं अक्षर. एच कितवं आहे? सांगा बरं.
एच कितवा आहे? 8वं अक्षर. जर इथे आपण गुणाकार केलाय तर इथे पण गुणाकारच करायचा. 85 40. ऑप्शन नंबर 3. क्लिअर? येस. 8 आणि 85 40 शेवटी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश. आता एक गंमत बघा. इथे एका कोणीतरी मगाशी ते भरपूर इथे सतत चॅट वरती जातायत. मध्ये एका विद्यार्थ्याने काहीतरी असा एक तर्क जोडला होता, तो तुम्हाला मी दाखवतो. ए पासून डी पर्यंत त्याने सांगितलं, की हा 2चा गॅप आहे. याला गुणिले 2 केल्यावर 4 येतं. असा एक त्याने अंदाज बांधलेला आहे. त्याची दुप्पट केली. ठीक आहे. तसं ई आणि एच मध्ये आपण पाहूयात. ई पासून एच पर्यंत जाता मध्ये 2च आहे. मग याचंही जर का दुप्पट केली, तर मग याचंही उत्तर 4च यायला हवं. पण 4 हे ऑप्शनमध्ये कुठेच नाही. इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही आणि इथे पण नाही. त्यामुळे दोघांच्या अंतरात असणाऱ्या अक्षरांची दुप्पट करणं किंवा त्यांचा वर्ग करणं किंवा त्या 2 मिसळणं अशी कुठलीही क्रिया केली तरीही 4 जे उत्तर येतंय ते आपल्याला इथे कुठेही दिसत नाही. त्यामुळे एकच फक्त पर्याय शेवटी शिल्लक राहतो. त्यांचे नंबर्स लिहिणं आणि त्या नंबरला मल्टिप्लाय करणं. त्यामुळे इथलं 4 हे उत्तर येतंय आणि इथे जे उत्तर येत आहे, ते उत्तर आपल्या ऑप्शनमध्ये आहे नंबर 40. ठीक आहे? चलो. आता इथपर्यंत आपले हे आजचे 10 प्रश्न होते. चला, काही अडचण, काही शंका यामध्ये असेल तर विचारा. चूक लक्षात आली तर येस, येस. यासाठीच आहे आपलं लेक्चर, त्यासाठीच आहे आणि त्यासाठीच आपण डिटेलमध्ये घेतोय. स्टेप बाय स्टेप सगळ्यांचं त्यासाठीच घेतोय आणि तुम्हाला त्यासाठीच विचारतो, की तुम्ही काय डोकं चालवताय? आय लाइक युअर लेक्चर. थँक यू वेदांत. गुड, गुड, गुड. बरं, हां, एक महत्त्वाचा विषय अ, YouTubeसाठी. हेच लेक्चर आपलं YouTubeला जाणार आहे. लाईव्हसाठी हिस्ट्री बाय योगेश पाटील, रेकॉर्डिंगसाठी योगेश पाटील अकॅडमी YouTube चॅनल आणि हिस्ट्री बाय योगेश पाटील या ॲपवरती लेक्चरसाठी म्हणजे लाईव्ह लेक्चरसाठी. आणि जे YouTubeला असतील त्यांच्यासाठी सूचना आहे. लेक्चर आवडलं तर लाईक करा. आवडलं तर. म्हणजे मला असं एक सांगण्यात आलं, की "तू एवढं छान घेतोस, पण तू सांगितलं नाही तर कुणी लाईक करणार नाहीये त्याला." मग त्यामुळे म्हटलं ठीक आहे, सांगूयात आपण. सो लेक्चर आवडलं तर लाईक करा. दुसऱ्याच्या फायद्याचं असेल तर शेअर करा आणि अशा पद्धतीचे लेक्चर हवे असतील तर सबस्क्राईब करा. हवे असतील तर. आग्रह नाही. माझे सध्या जे रेग्युलर चाललेले असणारे 15, 16, 17, 18 जे काही स्टुडंट आहेत ते मला पुरेसे आहेत. गुड. ठीक आहे. तर उद्या भूगोलाचं सध्या चेक करणार आहेत. साई, इथे वर्गातली गोष्ट नाही. मला स्पेशल मेसेज कर ना जे असेल ते. ओके? चालेल. ठीक आहे, ठीक आहे. चलो. आता आपण एक काम करूयात. इथे आपण थांबूयात. उद्या शनिवार आहे आणि शनिवारचं जे लेक्चर असेल ते दुपारी होईल. दुपारी 4 किंवा 5 वाजता लेक्चर घेण्याचा माझा विचार चाललेला आहे. थोडंसं ते जरा क्लिअर झालं. थँक यू अर्णव. थोडंसं ते क्लिअर झालं 4 किंवा 5 की मी तुम्हाला कळवतो. ठीक आहे? म्हणजे तुम्हाला जी पोस्ट येते त्या पोस्टमध्ये उत्तर येईलच तुम्हाला, किती वाजता लेक्चर आहे. दुपारी असेल हे मात्र नक्की. दुपार म्हणजे दुपारकडून आपण संध्याकाळकडे वळतो त्या वेळेमध्ये. ओके? बाय सर. सो ब्युटिफुल लेक्चर. थँक यू. थँक यू वैभवराज. चलो टाटा. बाय-बाय. काही शंका असेल तर सांगा, विचारा. मी थांबतो थोडा. 60 मिनिटं बरोबर होईपर्यंत मी थांबतो आणि नंतर कट करतो लेक्चर. येस. उद्या आपण नेक्स्ट नवीन घटक सुरू करणार आहे. पुढचा घटक. क्रम या नावाचा. चलो, 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 चलो. आय लाइक द लेक्चर. सॉरी सर. किती वेळा सांगायचं. सॉरी म्हणायला काही आमची मुलं कचरत नाहीत. ओके, विहान आहे. सॉरीची गरज नाही. चलो, काही शंका नाही, काही अडचण नाही. चालेल. चलो, थांबूयात आपण. कुठे गेला? एंड लाईव्ह.